किती रुपयाची भाजी विकलास बघूया बघूया। किती? वा 250 रुपयाचं पूर्ण त्याची हे भाजी विकली आणि 250 रुपयाची एक नंबर। इकडे खूप प्रकारचे रानभाजी असतात पण सगळ्यात आपल्याकडे रेअर मिळणारी रानभाजी अळंबी। तर या ठिकाणी आपल्याला अळंबी देखील बघूक मिळतातच। बाजार करून जर तुम्ही दमला असतालास तुमका भूक लागली असेल तर या ठिकाणी तुमच्या नाश्त्याची देखील व्यवस्था या लहान मुलांनी केल्याने असतात। केळीचा कोका, हा टायकुळ्याची भाजी, फुलं चाफ्याच्या फुलांचा ओके गुच्छा, कुरडूची भाजी, अळू, कारलं आणि चायची भात। तर पहिल्यांदा आपल्या कसे विक्रेते मिळाले जे फुल कॉन्फिडन्स नाही त्यांका सर्व यांची पण माहिती असा आणि एकदम भारी एक नंबर। नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। मित्रांनो, आज मी इला देवगड तालुक्यातील किंजवडे गावामध्ये। तर आज तारीख असा 25 जुलै 2025 आणि या ठिकाणी किंजवडे ग्रामपंचायतीमध्ये रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आलेलो असा। यामध्ये आपल्या खूप साऱ्या प्रकारचे रानभाजी बघूक मिळणार आहेत। त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या असतात किंजवडे गावातील, तर त्या सर्व शाळेतील मुलं जी लहान मुलं असतात 1ली ते 4थी तरी सर्व मुलं या ठिकाणी हे भाजी घेऊन येणार आहेत। खूप भारी असं व्हिडिओ असतं आणि कोणकोणते रानभाजी आपल्याला बुक मिळणार आहेत तर त्या तिकडेच जाऊन कळतला। तर वेळ न दवडता आपण डायरेक्ट जाऊया रानभाजी महोत्सवाक। तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून मात्र नक्की सांगा। व्हिडिओक लाईक करा आणि या लहान मुलांना सपोर्ट करूसाठी जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्याकडे देखील असे उपक्रम नक्की राबवा। ग्राम सचिवालय किंजवडे, तर या ठिकाणी पहिल्या माळ्यावर जो हॉल असा त्या ठिकाणी यो बाजार भरवलेलो असा आणि या ठिकाणी जे ग्रामस्थ असतात ते खरेदी करून येतात, काही जण खरेदी करूक जातात। खाली या ठिकाणी ग्रामपंचायत किंजवडेचं ऑफिस असा खूप सुंदर। तर चला आपण आता या ठिकाणी रानभाजी महोत्सव जो भरवलेलो असा किंजवडे ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे सर्व मुलं असलेले छोटी मुलं, तर ह्यो आता आपण पूर्ण रानभाजीच्या महोत्सवाचा अनुभव घेऊया। मित्रांनो, आता आपण इलो किंजवडे ग्रामपंचायतीच्या वरती असणारा हॉल जवळ आणि या ठिकाणी किंजवडे गावातील जे जिल्हा प्राथमिक शाळा असतात जवळपास 8 प्राथमिक शाळा असतात किंजवडे गावात आणि या प्राथमिक शाळेमधील जी लहान मुलं असतात यांनी आज आपलं गावठी रानभाज्यांचं बाजार भरवल्याने या खूप सुंदर असं प्रतिसाद त्यांना किंजवडे गावातील ग्रामस्थांनी दिलेलो हा। खूप भारी खूप भारी। तर आपण आता प्रत्येक हे जी छोटी छोटी मुलं असतात त्यांनी कोणकोणती भाजी आणल्यानी आहेत तर ते आपण एक रिव्ह्यू घेऊया। या रानभाज्या महोत्सव भरवण्यामागचा कारण एकच की लहानपणापासून मुलांका हे जे आपल्या कोकणात गावात मिळणारे पौष्टिक रानभाजी असतात त्यांचं महत्त्व समजून देणे, त्याचे गुणधर्म समजून देणे, प्लस सोबत देण्याघेण्याचे संपूर्ण जे व्यवहार असतात तर त्यांची माहिती मिळावी या उद्देशाने हे किंजवडे गावातील ग्रामस्थांनी यो बाजार भरवल्याने खूप सुंदर असं उपक्रम असा आणि आपण या उपक्रमात भेट देऊ केला। व्हिडिओत नक्की शेवटपर्यंत बघा। तर या गावठी रानभाजी महोत्सवासाठी या ठिकाणी खूप सारे किंजवडे गावातील ग्रामस्थ जमा झालेले असतात आणि ते देखील या ठिकाणाहून रानभाजी खरेदी करतात। शक्यतो प्रत्येकाक रानात जाऊक मिळत नाही आणि ते रानभाजी आपल्या काढूक मिळत नाही, पण या ठिकाणी या ग्रामपंचायतीमार्फत खूप चांगले उपक्रम राबवल्याने त्याच्यामुळे या ठिकाणी या ग्रामस्थांका देखील या रानभाजीचं एक आस्वाद आणि घेऊक येता आणि सोबत खरेदी देखील करूक येता। तर चला आपण आता बघूया कोणकोणते रानभाजी या संपूर्ण रानभाजी महोत्सवात इलेले असतात। होती कुठली पुडशीची भाजी एक वाटो किती रुपया जोडी? 10 रुपये जोडी। मस्त स्वस्त असा। हो अरे नमस्कार, तुझं नाव कसं? रोशन। तू कुठली रानभाजी आणलं? हां नाही ना, बोला बोला तुम्ही बोला। कुठली रानभाजी आणलंस तू? रानभाजी कुठली आणलं? भाजींची नावं सांग। ही कुठली आहे? मोहरी। ओके 10 रुपये जोडी मोहरी। हा ओके लाल भाजी, ही हळदीची पानं असतात, ही वांगी असतात, दोडकी, केळी चवळीचा या ओके ह्या चवळीचा बरोबर। ही बघा ही फोडशीची भाजी। वा ही फोडशीची भाजी रानात मिळतात आणि खूप चांगले आयुर्वेदिक असे याचे गुणधर्म असतात आणि तर या ठिकाणी रोशनने ती विक्रीसाठी ठेवल्या ना। याचं ह्या कसं किती रुपया जोडी? जोडी
जोडी किती आहे? 10 रुपये. ओके भारी. आणि हे आपला अळू, रान अळू खूप भारी. तर कोणी आणलं? तू गेले की पप्पा गेलेले? पप्पा गेलेले. ओके 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 ठीक आहे. तर इकडे अजून देखील असत. वा इकडे बघा ही भारंगीची भाजी. हे सगळे जोडे 10-10 रुपये असत काय? ओके. तुझं नाव कसा? हा दुर्वा. तुझं नाव कसा? जान्हवी. तर तुम्ही कितवीत असास? तिसरीत. वा तर तिसरीतली मुलं असत ती. आणि या ठिकाणी भारंगीची भाजी, त्याच्यानंतर फोडीशीची भाजी, लाल माठ, ही कुरडूची भाजी ना? ओके. ती कुठली भाजी असा? हा कुठली आहे ती? आधी देतात आधी. आता इम्पॉर्टंट आहे. तू वाटू किती रुपये? ती कुठली भाजी आहे ती? भाजी कुठली आहे? काटली. ओके. काटलीचं वाटू किती रुपयाने लावलास? 10 रुपयाने. सगळे 10 रुपयाने. अरे लय स्वस्त असत. भारी. इकडे सुपारी पण असतात. आणि काटलीच्या भाजींका खूप डिमांड असा, कारण ती खूप आयुर्वेदिक आणि पौष्टिक अशी भाजी असतात. सहसा रेअरली फक्त आपल्या या पावसाळ्याच्या दिवसामध्येच या ठिकाणी आपल्याकडे मिळतात. सोबत ही फोडशीची भाजी पण सेम अशीच या दरम्यानच, पावसाळ्याच्या दरम्यानच आपल्याकडे मिळतात कोकणात. चला आता पुढे जाऊया. आता आपण पुढच्या दुकानदारांकडे जाऊ, पुढच्या भाजी विक्रेत्यांकडे जाऊया. आणि इकडे बघूया कुठली आता भाजी असा ती. कुठली भाजी आहे? कुठला? अरे आवड. तुझं नाव कसा? विघ्नेश. तुझा? मनीष. तुझं नाव कसा? हा पारस. काय? पार्थ. ओके. अरे तुझं नाव कसं? छोटे. छोटो. तुझं हा? अरे ऐकायच काय नाही. खूप म्हणजे असं बाजार फुल भरलेलो हा हॉलमध्ये, त्यामुळे काही एक ऐकाय भेटत नाही त्यांची नावं. तुमची शाळा कायची? किंजवडे नंबर 1. ओके. किंजवडे नंबर 1 जिल्हा प्राथमिक शाळा. आणि तर यांच्याकडे असत अळू. अळूचे या कसं लावलास वाटो? अळूचं वाटो कसं या लावलास जुडी? 5 रुपये घे. 10 रुपये. अरे 5 रुपये चांगला होता घे. मस्त एक नंबर. इकडे कढीपत्त्याची देखील जुडी असा, ही पण 10 रुपये. कोबी, त्याच्यानंतर इकडे लाल माठ. हे बघा हे टायकुळो एक नंबर. हे टायकुळो खय मिळालो रे? खय मिळालं? खय ना आणलं? हा रानातून आणलं. तू आणलं की कोणी आणलंय? हा काकीन आणल्यान. ओके. त्याच्यानंतर इकडे चवळीची ही तर ही त्यांच्या घराकडेच असा. वा ही सोनचाफ्याची फुलं आहेत. ही पण 10 रुपयेच वाटो. ओके. 5 रुपयाचं. वा खूप स्वस्त असत. त्याच्यानंतर इकडे ही काय? ही काय का? घेवडोत. ही घेवड्याची मी पहिलीच जात बघितली अशी वेगळी. वा मग तुमच्याकडे वेल असा का घेवड्यांचं? ओके. तरीच. त्याच्यानंतर हे बघा ही भारंगीची एकदम पूर्ण कोवळी भाजी आणलेली आहे मस्तपैकी रानात ना. अगदी जे वरचे जे कोवळे तुरे असतात तर त्याची भाजी असा सुंदर. ह्यो चवळीचोच कोंब ना? चवळीचोच. ओके. त्या देखील अळू असा. प्रत्येक जे वाटे असतात हे 10-10 रुपये. खूप म्हणजे स्वस्त असे भाजीचे वाटे लावलेले आहेत. भारी. आणि याचा फायदा इकडे जे किंजवडे ग्रामस्थ असतात ते घेतात. खूप जोरात अशी खरेदी चालू असा. आणि खूप चांगलं असं यांका म्हणजे आपल्याला सपोर्ट करतात. जी लहान मुलांनी या ठिकाणी त्यांच्या म्हणजे पालकांनी जी पूर्ण भाजी आणलेली आहेत. आणि खूप सुंदर असं पूर्ण बाजार भरवलेलो असा. नेक्स्ट इकडे भाजी बघूया कुठली होती. नेक्स्ट भाजी असा इकडे लाल माठ असा. त्याच्यानंतर ही ओव्याची पानं ना? ओव्याची पानं तुमच्याकडे असतात घराकडे? वा किती रुपये वाटो हा? 10 रुपये. अरे 10 रुपयाच्याच सगळे इकडे गोष्टी. 10 रुपयाच्या वरती कोणतेच नाही. ही चहाची पात दिसता. त्याच्यानंतर इकडे पण टाकळो असा, शेवगाच्या पाल्याची भाजी असा. वा हे देखील आपल्या कोवळ्या चवळीची भाजी. मस्त. या सगळं तुमच्याकडेच मिळतं घराकडे? वा एक नंबर. तुझं नाव कसा? आरवी लाड. तुझा? ओके. का नाव का जयेश? ओके जयेश. तर आरवी आणि जयेश तर या दोघांनी या ठिकाणी चहाची पात, त्याच्यानंतर
आपले जी माठाची भाजी असा ओव्याची पानं इकडे ह्या एक आपल्या मस्त इकडे बघूक मिळाली आहेत. शेवगाच्या शेंगांची शेवगाच्या पाल्याची भाजी असा टाकोळो असा खूप सुंदर खूप अशा यांच्याकडे व्हरायटी असतात. सोबत सोनचाफ्याची देखील फुलं देखील असतात. बाजार करून जर तुम्ही दमला असतालाच तुमका भूक लागली असतात तर या ठिकाणी तुमच्या नाश्त्याची देखील व्यवस्था या लहान मुलांनी केल्याने असतात. तर त्याच्यामध्ये असा पॅटीस आणि ह्या काय असा ठेवला ढोकळो. ओके, तर पॅटीस आणि ढोकळा या ठिकाणी ठेवलेला असा सोबत सॉस देखील असा. आणि याची किंमत किती रुपया? या 20 रुपये. ओके, ढोकळो 20 रुपये आणि पॅटीस 12 रुपये. पॅटीस 12 रुपये आणि ढोकळो 20 रुपये. तर खूप भारी, म्हणजे आपल्या पोटाची देखील या लहान मुलांनी काळजी घेतल्याने खूप सुंदर. आणि जे संपूर्ण बाजार करू ग्रामस्थ येलेले असत आणि ते नाश्ता करतात देखील. एक नंबर. मित्रांनो, इकडे जी रानभाजी घेऊन सर्व लहान मुलं बसली आहेत ना, तर या संपूर्ण बाजाराच्या पाठीमागे हे रानभाजी जमवूचं काम आहे त्यांच्या पालकांचा. आणि खरोखर त्यांनी देखील खूप सुंदर असो प्रतिसाद या ठिकाणी दिल्याने असा. रानात जंगलात जाऊन वेगवेगळ्या प्रकारची भाजी आपल्या घराकडे जे ती भाजी पिकवतात ती भाजी देखील या लहान मुलांच्या रानभाजी महोत्सवासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने असत त्यांनी. तर अजून एक छोटी बच्चे कंपनी असा, तर त्या का आपण विचारूया तुमच्याकडे कुठली कुठली भाजी असा? ह्या काय असा? लिंबू. ओके, तर लिंबूचं वाटो कसं काय? किती रुपये वाटो? 10 रुपये. ओके, ही कुठली भाजी आहे? कुरडूची. कुरडूची भाजी आहे ही, कुरडूची भाजी. ह्याचं पण वाटो 10 रुपये. ओके, त्याच्यानंतर ही कुठली आहे? शेवग्या. हां, जे आपलं शेवगो असतात त्याच्या पाल्याची भाजी. त्याच्यानंतर ह्या काय? अळू. ओके, म्हणजे बहुतेक जी आपली रेग्युलरची भाजी असतात तर त्यांची माहिती या लहान मुलांना असतात. सोबत काही ह्या भाज्यांची नवीन ओळख होता. जसं जसं यांचं ह्या भाज्यांशी परिचय वाढतलो तर त्यांची ओळख देखील त्यांना नक्की होतली. ही लिंबू किती रुपये असतात? 10 रुपये. किती? 10 रुपये 5. लय स्वस्त असत. बाजारात जर तुम्ही घेऊन गेलास तर तुमका 20 रुपयाची 2 नाही तर 3 लिंबा गावतली. सर 10 रुपयाची 5 लावले नाहीत. मस्त, खूप भारी. पुढच्या भाजी विक्रेत्यांकडे आपण इलो आणि हे एकदम छोटे भाजी विक्रेते असत. तुमचं नाव कशी दोघांची? हा काय नाव काय? रुद्र. ओके, आणि ह्याचा? हा, ओके. तर हे असत कितवीत? पहिलीत. तो बालवाडीत. ओके, बालवाडीतले देखील मेंबर इकडे येलेले असत. आणि तुम्ही काय काय आणलास? ही कोणची भाजी आहे? पालेभाजी. ओके, ही कुठली भाजी आहे? मेथीची नाही, मोहरीची आहे. हां, ही मोहरीची भाजी असा. ही कुठली आहे भाजी? शेगलाची. ओके, ही कुठली पानं आहेत गो? ओव्याची पानं. ही वाटो किती रुपये लावलास? 10 रुपये. ओके, 10 रुपये की ओव्याची पानं असत. खूप मस्त. आणि आता पावसाच्या वेळेत तर याची म्हणजे तळून भजी वगैरे करतात, खूप भारी लागतात. आणि ही तुमच्याकडचीच मिरची घराकडची? वा, तुम्ही मिरची झाडं लावलास? भारी. आणि हे असत दोडकी, दर मस्त कोवळी दोडकी असत, खूप भारी. तुमच्याकडे असत ही सगळी झाडा? ओके, तर खूप मस्त. आणि ओव्याची पानं, त्याच्यानंतर इकडे मोहरीची भाजी, पालेभाजी, खूप सुंदर अशी इकडे भाजी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले असत. बाकीच्या ठिकाणी इकडे सगळे पालक वगैरे त्यांच्या सोबत असत. इकडे एक भाजीवालो एकटोच बसलेलो असा फुल कॉन्फिडन्समध्ये. नाव कसं तुझा? ऋषिकेश. ओके, आणि तू कितवीत असं? 2रीत. खयची भाजी आणलंस विकूक? ही कुठली आ? पाल्याची. ओके, ही खयची भाजी आ? अळूची. अळूची. ओके, आता पण तुमच्याकडे मुळे आहेत? तुम्ही लावलास काय? मग पप्पानी आणल्यानी? ओके. आणि इकडे बघा, इकडे जास्त करून ना आपल्या शेगलाच्या शेंगांची भाजी बुक मिळतात. त्याच्यानंतर मोहरीची भाजी असा पालेभाजी आपल्याकडे भरपूर जण लावतात. कढीपत्ता देखील असा पालो तर खूप भारी, एक नंबर. इकडे खूप प्रकारचे रानभाजी असतात, पण सगळ्यात आपल्याकडे रेअर मिळणारी रानभाजी अळंबी. तर या ठिकाणी आपल्याला अळंबी देखील बघूक मिळतातच.
भारी. जरा माईक पकडा. हा बोल, माईक मध्ये बोल. तुझं नाव कसं? काय काय? ओके. अळंबी काही ना आणलं. हो भारी. अळंबीचं वाटो कसं हा? 100 रुपये. या संपूर्ण रानभाजीच्या बाजारामध्ये ना 10 रुपयाच्या वरती काहीची गोष्ट नव्हती. पण अळंबी या ठिकाणी आपल्या रानातली गावठी अळंबी बघूक मिळाल्या, ती पण 100 रुपये वाटो. बाजारातली पहिली गोष्ट असा ही जी भरपूर महाग असा. खूप भारी. त्याच्यानंतर बाकी हे सगळे भाजी आहेत ते हे 20 रुपये जोडी असं. ओके, 20 रुपयाची जोडी भरपूर मोठे लावलेले असतात. किती? 20 रुपये. ही 20 रुपये. ही कशी भाजी आहे? टाकळो. टाकळो. ओके, भारी. ही तुमच्याकडचीच काय? कारली, गावठी कारली. ओके. ती वांगी पण गावठी. ओके, भारी. तर खूप व्हरायटी इकडे असतात. कुरडूची भाजी असा, टाकळ्याची भाजी असा, त्याच्यानंतर अळंबी, स्पेशली अळंबी. आणि ही आपल्या याच दरम्यान म्हणजे पावसाच्या दरम्यान आषाढ श्रावणमध्येच आपल्या कोकणात मिळतात. त्याच्यानंतर इकडे मोहरीची भाजी देखील असा, भारंगीची भाजी असा, अळू असत, त्याच्यानंतर जे लाल माठ वगैरे असत. खूप सारे व्हरायटी या ठिकाणी हे जे जिल्हा प्राथमिक शाळा किंजवडे ह्याच्यातील मुलं घेऊन दिल्यात. आणि यांच्या पाठी मेहनत असा हे सर्व पालक कंपनी असत, तर त्यांनी रानात जाऊन हे सगळे भाजी जमा केले नाहीत. खूप भारी. थँक्यू. नाव कसं तुझा? सोनाली शंकर परब. सोनाली. ओके. तू कितवीत असं? तिसरीत. ओके, तिसरीत असत. आणि कोणकोणते भाजी आणलेले आहेत? भाजी खायची तर सांग माका. होय, पालेभाजी. पालेभाजी. ओके. पालेभाजी कुठली? ही ती कुरडू भाजी. ही कुठली भाजी आहे? हा, अळूची भाजी. अळूचं हे पानं किती रुपये असत? किती? आपण ते किती रुपये असत? 10 रुपये. 10 रुपये. ओके, 10 रुपयाचे असत. चला पुढच्या आपण भाजी विक्रेत्याकडे वळाया. तुझं नाव कसा? ओके. तर तुझ्याकडे भाजी कोणकोणते सांग जरा. नावा घेऊन सांग माका. सांग, लाजू नको, काय नाही, घाबरू नको. नावा घेऊन सांग आणि किती रुपये वाटवतो सांग. ही कुठली भाजी आहे? कुरडूची भाजी. ही टायकुळ. घाबरू नको, सगळे एकदम घाबरलेली असत. ही ओव्याची पानं असत. हे आपलं लाल माठ असा आणि ती चवळीचो पालो असा. प्रत्येक वाटे किती रुपये? किती? 10 रुपये. चला, आवाज एकदम कमी झाला, घाबरतात. चला, तुझं नाव कसा? आरोही रामदास परब. ओके. तू कोणती भाजी आणली सांग माका. शेवगा. ओके. ही शेवगाच्या पाल्याची. ही केळी. ओके. म्हणजे ह्याची भाजी करतात? भाजी करतात याची की पिकून खाऊची आहेत? पिकून खाऊची आहेत. ओके. आता कच्ची आणलेली आहेत. ही कुठला आहे काय? गावठी कोळी. ओके. गावठी कोळीची किती रुपये पॅकेट हा? 50 रुपये. ओके, बाय, चांगला. आणि हे कसं लावलं केळीचं घर? 50. तो पण 50 रुपये. 50 रुपये आहे तो. हां, ओके, ठीक आहे. चला, तो एक 50 रुपये डझन असतील कदाचित. गावठी केळी असते, सोनियाळी केळी बोलतात आपण. चला, नेक्स्ट. तुझं नाव कसा? ईशा प्रदीप परब. ओके. तर तू काय काय विक्रीसाठी ठेवलंस? केळीचा कोका, हां, टायकुळ्याची भाजी, चाफ्याच्या फुलांचा. ओके. कुरडूची भाजी, हां, अळू, कारलं आणि चायची भात. आता ह्यो किती रुपये केळीचं? 30 रुपये. 30 रुपये. ओके, खूप भारी. आणि ही फुला? 5 रुपये. वा, खूप मस्त. तर पहिल्यांदा आपल्या कसे विक्रेते मिळाले जे फुल कॉन्फिडन्स नाही, ज्यांका सर्व यांची पण माहिती असा आणि एकदम भारी. एक नंबर. सक्षम शरद सुर्वे. सक्षम. ओके. सक्षम नाव असा. आणि तू आई ना? ओके. तर सक्षमची आई असतात आणि तिथे पूर्ण ते का हेल्प करतात. तर तू कोणकोणते म्हणजे भाजी विक्रीसाठी ठेवलं? दालचिनीची पाना, लिंबू, पेरू, आगू, फुलकोबी, भांग्याची भाजी, नाचणे, तांदूळ, भाजी, पोटाची भाजी, कढीपत्ता आणि कारला.
भारी एकदम. आई फुल सपोर्ट करताय का. आणि ही भाजी गोट्याची वा. तर ही म्हणजे वेगळी एक ह्याची भाजी हे कशी बनवतात. ओके देठ काढून ते सोलायचे फोडणी करून भाजी. म्हणजे मी पहिल्यांदाच गोट्याची वेलीच ह्या बघितलंय. भारी. ओके हो कोवळे कोवळे एकदम खातात. नाही तर एक एकदम खतरनाक वेल असा सगळ्या पूर्ण काटे असतात ते का. होय एकदम भरपूर वेळा आमका लागली रानात आणि एकदम पूर्ण हातपाय फाडून टाकतात. तमालपत्र वगैरे असतात. त्याच्यानंतर ही नाचणी वगैरे तो तुमच्याचकडची. ओके तो खूप भारी भार्गीची भाजी आणि पूर्ण असत आणि एक नंबर. म्हणजे खूप सारे वस्तू या ठिकाणी आपल्याला बघूक मिळाले. तर थँक्यू. चला पुढच्याकडे त्याच्याकडे दे. चला आता पुढच्या आपण भाजी विक्रेत्यांकडे जाऊया. तू काय काय आणलं. तुझं नाव कसा. सोनिया प्रकाश राऊळ. ओके तर तुझ्याकडे खायची खायची भाजी असा. काटली. काटली. काटली तू वाटो किती रुपया. 10 रुपये. 10 रुपये. अरे खूप स्वस्त लावलेलो होतो वाटो. म्हटलं तरी ही एक 700-800 रुपये किलो भाजी जाता बाहेरच्या मार्केटमध्ये. आपल्याकडे रेग्युलर कॉमन मिळतं. हे कसं असा भोपळो 20 रुपये. 20 रुपये. ओके गावठी. ओके खूप सुंदर. तो तुम्ही लावलेलास का. तुम्ही लावलेलास भोपळे. भोपळे ओके म्हणजे बाजूच्यांकडनं घेतलास तुम्ही खास रानभाजी याच्यासाठी. ओके खूप भारी. म्हणजे त्यांच्याकडे देखील या गावात खूप सारे अशी भाजी पिकवतात. चला पुढच्यांकडे जाऊया आपण. वा तुझं नाव कसा. ओके तू खायची खायची भाजी आणलं सांग. भाजी सांग आईकडे बघू नको. काटली. काटली. ओके काटलीची भाजी खायची दाखव माका. वा काटली आणि वाटो कसं असा. 10 रुपये. 10 रुपये वाटो. आतापर्यंत किती खपली भाजी. किती रुपये कमवत आतापर्यंत किती रुपये गावले सांग माका. हा 60 रुपये. ओके अजून 6 वाटे संपवले आणि तर 60 रुपये गावले. अजून खायची खायची भाजी सांग माका. ही खायची भारंगीची. ओके ही टाकळ्याची. ओके ओके कुरडूची भाजी खूप भारी. तर आई वगैरे सगळे त्यांना मदत करतात. आणि ही फुलं किती रुपये वाटवा. 10 रुपये. 10 रुपये. इकडे बघा आपल्याकडे असे पूर्ण वा पांढरे देखील पांढरो चाफो आणि सोन चाफो एक नंबर. 5-5 रुपये वाटवा. 5-5 रुपये वाटवा. ओके ठीक आहे. खूप खूप भारी. आज म्हणजे फुल स्वस्त बाजार सगळ्यांका या ठिकाणी मिळतो. चला आता आपण पुढच्या भाजी विक्रेत्यांकडे जाऊया. माईक त्याच्याकडे दे. चला तुझं नाव कसा. सृष्टी गणेश गाडी. ओके तू खायची खायची भाजी आणलं. केळीचं पान. हा हा अळू. भाजी. हा नाही टाकळो तो टाकळो. हा ही कुरडू. काटली. ओके सोनारीची पाना. ही कुठली आहे. हा वा म्हणजे हे कशी बनवतात कसा. अळू वड्यासारखा सेम. आणि ही म्हणजे रानात मिळते की लावची लागता. रानात मिळता भाजी. ह्या एक नवीन आपल्या प्रकार बघूक मिळालो. नाव काय बोलता याचा. सोनारणीची पाना. सोनारणीची पाना. तर ही एक आपल्याला वेगळी भाजी बघूक मिळालेली असा. आणि अळूवड्यासारखी सेम बोलतात. ह्याची देखील वडी केली जातात. वा एक नंबर. 20 रुपयेच वाटो. 10 रुपये. 20 रुपये. ओके कारण खूप हा ओके हो 20 रुपयाचं वडीची पानं लिहिलेली असतात. पण खूप जंगलात मिळतात. काय काय अशी साड्यावर जंगलात मिळतात. वा आणि तुम्ही आणलाच जाऊन ते भारी. खूप म्हणजे असे मेहनत केल्याने असा. काटली पण खूप आपल्याकडे जंगलातच मिळतात. कुरड भाजी वगैरे हे टाकळा रेग्युलर असा. पण ही एक भाजी आपल्याला वेगळी मिळाली. ह्या काय बेसन पीठ. वा कुरडाचं पीठ वगैरे असा 20 रुपये असा. टाकळो असा. त्याच्यानंतर अळू असत. खूप मस्त खूप भारी एक नंबर. इकडे पण खूप सारे भाजी विक्रेते बसले असतात. छोटे भाजी विक्रेते त्यांनी इकडे भाजी आणल्याने. इकडे आता आपल्याला बघूया खायची रेअर भाजी बघूक मिळता काय. इकडे तर बाकी भारंगीची वगैरे
संपली काय म्हणतो सगळे संपवलास तुम्ही वा काय म्हणतो लिंबू किती रुपये होत 5 रुपये भारी एकदम प्रोफेशनल भाजीचे विक्रेते दिसतात बाजारातले काय आणलं दालचिनीची पाना दालचिनीची पाना आणि ही कशी भाजी वांग्याची भारंग्याची किती रुपये वाटा होय तो जुडी किती रुपया 20 रुपये तुमच्याकडे एवढीच भाजी संपली किती आणलेला किती तो ह्या केलास किती ओके म्हणजे सगळी भाजी तुम्ही संपवलात अरे होय तुझं नाव तरी सांग राजा धर तुझं नाव सांग आस्था मगाशी एकदम भारी बोलत होतं धर तुझं नाव सांग तुझं नाव काय समर्थ गुरुनाशी ओके तुझा राहायचा ह्याच्याकडे माईक दे लास्ट असो ओके तुझं नाव काय तन्मय प्रमोद पाडावे ओके तरी अळूची पानाने तुमच्याकडेच आणलास त्यांच्याकडे होती ओके भारी मस्त लिंबू नको बाबा मी व्हिडिओ काढून गेलाय तू माका कप्प होई भाजी भारी एक नंबर प्रोफेशनल असतो तो लिंबू कप्पोच्या पाठी पडला वा एक नंबर किती रुपये असतात ते किती रुपयात लिंबा 5 रुपये चल घेऊया बाबा तो एक पहिलंच माका असं या मिळालं 1 मिनिट हा काय दालचिनीचं झाड हा आमच्याकडे खूप लय मोठा झाड आहे आमच्याकडे दालचिनीचं काय नको भारंग्याची भाजी पण असा हे झालं चल याच्याकडनं आपण लिंबा घेतली ए ठेवून देवा तुमका ठेवून देवा तिघांका चला नको 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 इकडे अजून भाजी विक्रेते असत तुझं नाव कसा गजान पवनाचे ओके तू खायची भाजी आणलं भाजी खायची आणलं इकडे भाजी ऑलमोस्ट संपलेले असतात भाजी ओके तू माहिती घे तुझं नाव कसा मानस नाचरेकर ओके कोणती भाजी आणलास तुम्ही चव्याची भाजी आणि हा कढीपत्तो ओके किती रुपये असतात ते सगळे जुडी ही जुडी किती रुपये कढीपत्त्याची 10 रुपये ओके त्याच्यानंतर ही काय पालेभाजी तरी ती किती रुपया 10 रुपये ओके तो चवळीचो कोको हा किती रुपया 10 रुपये 10 रुपये एवढे स्वस्त असते ते ओके त्याच्याकडे ते माईक इकडे एक आपल्या भाजी बुक मिळाली ही कशी भाजी आणलंस रे हा मेथीची वा एक नंबर मेथीची भाजी असा याच्याकडे पालेभाजी असा ही कुठली भाजी आहे शेगलाची ओके ह्याचं किती रुपये जुडी किती रुपया 10 रुपये जुडी वा आणि भारंग्याची भाजी खायला आणलं आहे ना वेगवेगळे आहे सगळे खायला आणलं ही भारंग्याची भाजी पप्पानी आणल्यानी तुका माहित नाही पप्पानी आणल्यानी ओके 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 ठीक आहे चला तर इथे सगळ्या पालकांनी हे भाजी आणलेली असत खूप बरं आणि इकडे अजून पण जे सगळे किंजवडे गावचे ग्रामस्थ असतात ते एकदम उत्स्फूर्तपणे या ठिकाणी भाजी विकत घेतात रानभाजी अजून एक आपल्याकडे छोटे असतात भाजी विक्रेते चल तुझं नाव कसा ओके तू खायची भाजी आणलं शेगलाची ओके चायची पात आहे अळू आणि कढीपत्तो ही चायची पातीची जुडी किती रुपया 10 रुपये वा मस्त एवढीच भाजी आणलंस तू की बाकीची संपली वा मस्त इकडे छोटे पण अजून असं तू खायची भाजी आणलेलं काय नाही तरी पण तुझं नाव सांग प्रियांश योगेश पाडावे वा यांच्यासोबत बसलास तू ओके तुझा पुढे 1 मिनिट हा बोल वा तू कुठली भाजी आणलं संपली भाजी वा कुठली आणलेल्या पाल्याची भाजी वा 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 मस्त एक नंबर आहे सगळे भाजी संपवले आणि आता जवळपास 1 तासभर होईल तिला 10:30 वाजल्यात 9 साडेनऊ वाजता बाजार चालू झालेलो तुझं नाव कसा
सर्व शांताराम कांदेकर. वा तू कशी भाजी आणलं? संपली फक्त आता हे राहुली थैसर कढीपत्तो आणि काटल्याची भाजी आणलेली होती. ओके आणि कशी होती? नारळ होते काटल्याची भाजी नाही होती. कारली राहुली आहेत दोनचं कारली राहुली आहेत फक्त. होय केळीचे वा मस्त भारी एक नंबर त्याच्याकडे दे. हो खूप भारी. तर पुढचे भाजी विक्रेते बघूया. तुझं नाव कसा? आर प्रशांत गाडी. वा तुझ्याकडे तुम्ही संपलं नाही ओके. ती भाजी किती रुपया जुडी? शेवगाची भाजी आहे ना पाल्याची किती रुपया जुडी? 10 रुपयाची. 10 रुपये. वा सगळीकडे 10 रुपये असतात भाजी लावलेले. हे एक आपल्या ना चवळीचे जे हे असतात ते सेम केळीच्या याच्यासारखीच भाजी करतात केळ फुलासारखीच. ओके वा केळीचा कोको सॉरी चवळीचं कोको रानकेळी बोलतो आपण त्याचा. एक नंबर. इकडे चौघांचा ग्रुप बसलो असा. वा एक नंबर. तुझं नाव कसा? अनन्या. ओके तुझा याचं नाव माईक घेऊन सांग. अंतरा. ओके तुझं नाव कसा? आरवी. ओके मोनाली. हा तुम्ही भाजी खायची आणलास? हा खायची भाजी आणलास तुम्ही? ही खायची भाजी हा ही अळंबी. ह्या काय हा तो बरोबर तुमका माहिती आहे. गजर बरोबर माहिती आहे तुमका. लिंबू आणलेली आहेत आणि ही कुठली आहे? टाकळ्याची भाजी टाकळं. ओके तर हे सगळे 10 रुपये वाटे आहेत. अळंबी किती रुपये गत? किती रुपये का वाटो? 20 रुपये का वाटो? हा ओके स्वस्त वाटो 20 रुपये का. बाजारात आता एवढे थोडेसे अजून याच्यात ॲड केल्याने की 100 रुपयाचं वाटो पूर्ण देतात. इकडे अजून एक ग्रुप असा तर यांच्याकडे देखील आपल्या शेवग्याच्या पाल्याची भाजी अळू कुरडू भाजी त्याच्यानंतर हे आंबाड आहे ना? अरे अळू एक नंबर. आंबाड आहे ना हे? तुमच्याकडे असत भारी एक नंबर. किती रुपये वाटो अयो? किती रुपयाक लावलं हे? किती रुपयाक ठेवलंय? 10 रुपयाक? 10 रुपयाक 5 किती असत? 1 2 3 4 5 6 7 8. ओके हे आपण घेणार आहोत कारण मला भरपूर आवडतात. एक नंबर अशी आंबट थोडीशी अशी चव असते आंब्यासारखी. एक नंबर. त्याच्यानंतर तिकडे असत ह्याची आपली तमालपत्र पाना कढीपत्तो असा अळू असा. त्याच्यानंतर आपले सोनचाफ्याची फुला ठेवल्याने असत. वा एक नंबर. किती रुपयाची बाजार केलास? किती रुपयाची भाजी विकलास? बघूया किती रुपयाची भाजी विकलास सांगा. दाखवा किती रुपयाची भाजी विकलास? किती रुपये झाले ते? किती रुपये झाले टोटल सांगा माका. हा हा हिशोब करतात. किती? वा 250 रुपयाचं पूर्ण त्याची हे भाजी विकली आणि 250 रुपयाची. एक नंबर. काय करतालास 250 रुपयाचा? होय काय करतालास? काय करत वाटून घेतलास? एक नंबर. तिघात असा चौघा तो पण असा. ओके चौघांमध्ये 250 रुपयाचं आतापर्यंत त्यांनी भाजी विकल्यानी आणि अजून पण खूप भाजी या ठिकाणी शिल्लक असा. तर वा 300-350 रुपये तरी आरामात येतले. नमस्कार. आज ग्रामपंचायत किंजवडे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे या गावामध्ये 8 प्राथमिक शाळा आहेत आणि 8ही प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी त्या मुलांनी आणि मुलांच्या पालकांनी या रानभाजी महोत्सवाला
उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. याच्या पाठीमागे एकच कारण आहे की आपल्या या कमी वयामध्ये प्राथमिक शाळेमध्ये जी आपली मुलं शिकत आहेत, शिक्षणाच्या ज्ञानाबरोबर त्यांना व्यापार कसा करावा हे सुद्धा या वयामध्ये त्यांना शिकणं गरजेचं असतं. आणि आज रोजी ज्या मुलांनी प्रोत्साहित होऊन आपल्या आई वडिलांना काल दिवसभर जवळजवळ मला वाटतं अतोनात त्रास दिलेले आहेत. कारण त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या शेतात जाऊन रानभाजी, अनेक प्रकारच्या रानभाजी, त्यामध्ये आपल्या ह्या निसर्गाच्या ह्या सानिध्यामध्ये एक अळंबी असतील, काटली असतील, कुरडू भाजी असेल, टायकुळा असेल, मोहरी असेल आणि अशा अनेक प्रकारच्या भाज्यांसोबत त्याच व्यापारीकरणामध्ये काही विद्यार्थ्यांनी या सगळ्या येणाऱ्या व्यापार करण्यासाठी येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना दुपारी भूक लागल्यानंतर नाश्त्याची पण व्यवस्था झाली पाहिजे म्हणून अशा काही विद्यार्थ्यांनी एक चांगलं ज्ञान डोक्यात ठेवून त्यांनी ठोकळा म्हणा, समोसा म्हणा, पॅटीस म्हणा अशा प्रकारचं खाद्यपदार्थ सुद्धा यासाठी या बाजारामध्ये उपलब्ध करून दिला आहे. तर ह्या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने व्यापारी आणि व्यावसायिक आलेले गिरायक ही बाहेर कुठे जाऊ नयेत. सगळा व्यापार आपल्यापर्यंत राहावा आणि या मुलांना आपल्या कमी वयामध्ये आपण काय देतोय, त्याचे पैसे किती घेतोय हे सगळं व्यापाराच्या माध्यमातून कळावं अशा उद्देशाने या प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि त्यांच्या पालकांच्या सहकार्याने हा जो रानभाजी महोत्सव भरवलेला आहे. ही छोटी लहान मुलं आहेत. माझी ग्रामस्थांना एक विनंती आहे, तुमच्या घराजवळ सगळ्या भाज्या आहेत, पण मुलांना पण वाटलं पाहिजे की माझ्या काकीने, आईने, आत्याने 10 रुपये मला दिले आणि मी ती भाजी घेतली, असा एक उत्साह मुलांमध्ये निर्माण झाला पाहिजे आणि मुलं चांगल्या प्रगतीकडे गेली पाहिजेत. अशा उद्देशाने आलेल्या ग्रामस्थांना माझी हात जोडून विनंती आहे की या मुलांनी जे आणलेलं आहे ते आपण सर्वांनी किंतु परंतु मनात न बाळगता, पैसे राहिले असतील तर त्यांच्या आठवणीने नंतर दिला तरी चालतील, पण कारण आपण खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे. मी सर्व या विद्यार्थ्यांना, छोट्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि या मुलांसाठी ज्यांनी मेहनत घेऊन पालकांनी हा भाजी महोत्सव भरवण्यासाठी काल दिवसभर मेहनत घेतलेली आहे आणि भाजी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे, अशा सर्व पालकांचे मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आता तुम्ही सगळ्यांनी चालू करा. इकडच्या बाजारात आपण मगाशीच भेट दिलेली, ज्या ठिकाणी आपल्या इकडे अळंबी खूप म्हणजे रेअर अशी मिळणारी आपल्याकडची भाजी बघूक मिळाली. त्याच्यानंतर तिकडून आपण पूर्ण गेलो त्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला भाजी बघूक मिळाली. इकडे आता आपण एक अळूवडी टाईपमध्ये एक वेगळी रानभाजी बघितली, गोट्याच्या वेलीची भाजी बघितली, त्या ठिकाणी फोडशीची भाजी होती, काटल्याची भाजी जी आपल्याकडे कोकणामध्ये मिळतात. खूप वेगवेगळ्या प्रकारची जे रानभाजी असतात त्या ठिकाणी या पालकांनी शोधून आणलेले आहेत. खूप भारी. आणि त्याच्यातली स्पेशल होती अळंबी, जो पूर्ण सध्याचं ट्रेंडिंगची एकदम भाजी असते जी क्वचित आपल्याकडे मिळतात. आणि आता श्रावण संपलो की ती पण भाजी मिळायची बंद होतली. अजून पण बाजार करू ग्रामस्थ येतातच. खूप सुंदर असं मोठं बाजार किंजवडे ग्रामपंचायतीमध्ये या लहान मुलांनी भरवल्याने होतं. आणि या बाजारात आपलं अजून एक मित्र मिळालो, कोकणी युट्यूबर. मित्र, तुझं नाव कसा? नमस्कार, माझं नाव ऋषिकेश दीपक तेली. कोकणची पुण्य हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि या ठिकाणी किंजवडे ग्रामपंचायतमध्ये रानभाजी महोत्सव हा खूप मोठ्या उत्साहात साजरा होता. तर या मागचं एकच उद्दिष्ट आहे मित्रांनो की ह्या जी लहान मुलं आहेत त्यांना ह्या आपली रानभाजी आहे त्याच्याबद्दल माहिती मिळावी. बरोबर. आणि उद्योग धंदा आपलं कसं करायचं, बरोबर, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती कशा प्रकारे मिळत, यामध्ये एक आपलं उद्दिष्ट साधून या ग्रामपंचायत किंजवडेमध्ये आपलं हे उपक्रम सादर केलेला पूर्णपणे. आणि ह्या ठिकाणी आपले जे मित्र आहेत सुवर्ण कोकण या युट्यूब चॅनलचे देखील या ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यांचे देखील या ग्रामपंचायत किंजवडे वतीने आणि कोकणची पुण्य या युट्यूब चॅनलकडून देखील त्यांचं खूप सारा अभिनंदन. तर असेच छान छान व्हिडिओ देखील सुवर्ण कोकण या युट्यूब चॅनलवर तुमका बघूक देखील मिळणार आहेत. तर चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कोकणची पुण्य या युट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. आणि ह्यो तुमका महोत्सव कसं वाटलो हे नक्की कमेंट करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा भेटू. होय, तुझं गाव यात किंजवडेच? ओके, किंजवडेच गावचं. जसा पहिल्यांदाच आपण भेटलो, खूप मस्त वाटलं भेटून. नक्की भविष्यात पुन्हा भेटतो आपण. होय.